नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपलं पशुधन म्हणजे आपल्या घराची लक्ष्मी, आपल्या कष्टाचं फळ. आणि याच आपल्या समृद्धीला आणखी चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक जबरदस्त नवीन योजना आणली आहे. चला तर मग आज आपण या योजनेबद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. या योजनेचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. आपल्या पशुधनाचा विकास करायचा आणि त्यातून शेतकऱ्याची भरभराट साधायची. चला बघूया ही योजना आपल्यासाठी प्रगतीचे कोणते नवे दरवाजे उघडती आहे. तर झालंय असं की शासनाने पशुसंवर्धन विभागाच्या ज्या अनेक वेगवेगळ्या योजना होत्या त्या सगळ्या एकत्र केल्या आहेत आणि एकच नवीन मोठी योजना सुरू केली आहे. तिचं नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. खरं तर ही एक नवी सुरुवात आहे, ज्यामुळे सगळी प्रक्रिया आता खूप सोपी होणार आहे. याला अंब्रेला स्कीम असंही म्हणतात. आता अंब्रेला स्कीम म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. जसं एका छत्रीखाली आपण सगळे येतो, तसं आता सगळ्या योजना एकाच छताखाली आल्यात. म्हणजे आता वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करायची किंवा वेगवेगळ्या नियमांच्या जंजाळात अडकायची काहीच गरज नाही. सगळे फायदे एकाच अर्जावर मिळणार आहेत. ही खूपच चांगली बातमी आहे, नाही का? विचार करा, आधी जिल्हा पातळीवर तब्बल 14 वेगवेगळ्या योजना होत्या. त्यामुळे अर्ज करताना किती गोंधळ उडायचा. पण आता त्या सगळ्याच्या सगळ्या योजना या एकाच मोठ्या योजनेत आल्या आहेत. यामुळे सगळी प्रक्रिया एकदम सोपी आणि सरळ झाली आहे. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तो म्हणजे पैसा, म्हणजे आर्थिक मदत. नवीन जनावरं खरेदी करण्यासाठी ही योजना आपल्याला थेट कशी मदत करते ते आता आपण पाहू. या योजनेमध्ये मुख्यत्वे 2 गट आहेत. पहिला गट आहे दुधाळ जनावरांचा, म्हणजे यात आपण 2 गायी किंवा म्हशी खरेदी करू शकतो. आणि दुसरा गट आहे शेळी मेंढी पालनासाठी, ज्यात 10 शेळ्या किंवा मेंढ्या आणि त्यांच्यासोबत एक बोकड किंवा नर मेंढा घेता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही गटांमधल्या जनावरांचा विमासुद्धा या योजनेतच समाविष्ट आहे. साहजिक आहे, सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आला असणार की ठीक आहे, पण सरकारकडून आपल्याला अनुदान म्हणजे सबसिडी नेमकी मिळणार किती? चला बघूया. तर बघा, जे लाभार्थी सर्वसाधारण प्रवर्गात येतात त्यांना एकूण खर्चाच्या तब्बल 50% अनुदान मिळणार आहे. म्हणजे सरळ सरळ अर्धा खर्च सरकार उचलणार आहे. आणि अनुसूचित जाती म्हणजेच SC आणि अनुसूचित जमाती म्हणजेच ST प्रवर्गातल्या आपल्या बांधवांसाठी तर ही मदत अजून जास्त आहे. त्यांना एकूण खर्चाचा थेट 75% सबसिडी मिळणार आहे. ही खरंच खूप मोठी आर्थिक मदत आहे. आणि हे आकडे मी मनानं सांगत नाहीये. हे बघा, हा अधिकृत शासन निर्णय आहे, म्हणजे GR. यात अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सर्वसाधारण गटाला 50% आणि अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 75% अनुदान मिळेल. त्यामुळे ही माहिती 100% खरी आहे. आता ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे, ती लक्षात घ्या. अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे एकतर पशुपालनाचं शासकीय प्रशिक्षण घेतल्याचं सर्टिफिकेट हवं किंवा मग आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेलं किमान 2 वर्षांच्या अनुभवाचं प्रमाणपत्र तरी असायला हवं. बरं, ही योजना फक्त जनावरं खरेदी करण्यापुरतीच नाहीये, तर पशुपालनाचा रोजचा खर्च कमी व्हावा आणि आपलं काम सोपं व्हावं यासाठी चारा आणि आधुनिक उपकरणांवर सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे. उदाहरणार्थ, कडबा कुट्टी यंत्र म्हणजे आपला चाफ कटर, जनावरांचं खाद्य एकत्र मिसळण्यासाठी मिनी TMR उपकरण, किंवा मग जमिनीशिवाय चारा उगवण्याचं हायड्रोपोनिक तंत्रज्ञान आणि चांगल्या प्रतीच्या वैरणीचं बियाणं, या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा सरकार अनुदान देणार आहे. आत्तापर्यंत आपण योजनेचे फायदे पाहिले. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की या योजनेसाठी अर्ज करायचा कसा? चला, ही प्रक्रिया आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. प्रक्रिया खरंच खूप सोपी ठेवली आहे. पहिलं काम, आपल्याला फक्त ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज भरला की मग जिल्हा स्तरावरची निवड समिती लाभार्थ्यांची निवड करते. एकदा आपली निवड झाली की आपण खरेदी समितीसोबत जाऊन स्वतःच्या पसंतीने जनावरं खरेदी करू शकतो. आणि खरेदी पूर्ण झाली की अनुदानाची रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा होते. मध्ये कोणीही एजंट नाही, दलाल नाही. सगळा व्यवहार एकदम पारदर्शक. तर हे लक्षात ठेवा, आपल्याला काहीही अडचण आली किंवा अधिक माहिती हवी असेल तर आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवर पण सगळी माहिती दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही योजना म्हणजे आपल्यासाठी एक सुवर्ण संधीच आहे. एकच अर्ज, थेट अनुदान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड.
सगळं काही एकत्र मिळालंय. आता प्रश्न फक्त एकच आहे की या नव्या संधीचं सोनं करून आपण आपल्या पशुधनाची आणि पर्यायाने स्वतःची प्रगती कशी साधणार याचा विचार नक्की करा.